नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर. आज 16 एप्रिल 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. त्याआधी काल आपण व्हिडिओमध्ये प्रश्न बघितले त्याचे रिव्हिजन करू. नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2024मध्ये कोणता देश अव्वल आहे तर तो आहे रशिया. भारतातून इलेक्ट्रिक व्हेकल निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कंपनी कोणती आहे तर सायट्रोएन फ्रान्सची कंपनी आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 15 एप्रिल 2024 पासून संयुक्त लष्करी सराव दसलिक आयोजित करण्यात आला आहे तर हा उझबेकिस्तानमध्ये. ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर लिंडी कॅमरून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या IITने नुकतेच रोग ट्रॅकिंगसाठी नॅनो सेन्सरचे अनावरण केले तर ते आहे IIT जोधपूर याने. आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा केला जातो तर 12 एप्रिलला साजरा केला जातो. नुकताच जागतिक जागस रोग दिन साजरा करण्यात आला तो कोण्या दिवशी तर 14 एप्रिल रोजी. अंगारा A5 अंतराळ रॉकेटची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली तर ती केली आहे रशियाने. अडानी ग्रीन एनर्जीने जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क कोणत्या राज्यात बांधले आहेत तर ते बांधले आहे गुजरातमध्ये. आणि 10वा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेने म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने जाहीर केलेल्या डिजिटल सेवा निर्यात क्रमवारीमध्ये भारताचे स्थान किती आहे तर ते आहे 4थे. आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय सैन्याने अनपदगम शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी कोणत्या संस्थेसोबत केली तर ही केली आहे ऑप्शन सी DRDO सोबत. भारतीय सैन्याने अनपदगम म्हणजेच अँटी टँक गायडेड मिसाईलची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. हाय एक्सप्लोजिव्ह अँटी टँक मिसाईल आहे, त्यामध्ये DRDOने बनवलेली आहे. ऑप्शनमध्ये काही संस्थांचा उल्लेख आला आहे त्याबद्दल माहिती पाहू. HAL म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड याद्वारे बनवण्यात येणारे डोर्नियर हे विमान दक्षिण अमेरिकी देश गुयाना हा भारत डोर्नियर विमान एक्सपोर्ट करणार आहे. इस्रो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे. त्या चर्चेमध्ये कशामुळे होते तर चंद्रयान 3 मुळे चर्चेत होते. DRDO ची भारताची डिफेन्स अँड रिसर्च ऑर्गनायझेशन आहे. याची स्थापना झाली 1958 मध्ये. याचे मुख्यालय आहे, हेडक्वार्टर आहे दिल्ली आणि याचे अध्यक्ष कोण आहे डॉक्टर अमीर P कामत हे अध्यक्ष आहे. BEL म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. BEL म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड द्वारे आकाशतीर या नावाच्या मिसाईलचे परीक्षण केले आहे. सफलतापूर्वक परीक्षण मिसाईल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडेच इस्रायलवर अभूतपूर्व क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे ते न विसरण्यासारखा तर हा केला आहे ऑप्शन बी इराण या देशाने इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे. इराण अटॅक केला आहे इस्रायलवरती. इराणने दमास्कसमधील संशयित इस्रायल हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांचा हमला केला आहे. त्यात अनेक इराणी कमांडर ठार झाले आहेत. लेबनान, इराक आणि यमनमधील इराण समर्थकांनी दहशतवाद्यांनी इस्रायलवर रॉकेट, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हमला केला आहे. कोणी? लेबनान, इराक आणि यमनमधील इराण समर्थकांनी सुद्धा इस्रायलवर हमला केला आहे. इराणने केलेला मोठा ड्रोन हमला परतून लावण्यासाठी अमेरिका, ब्रिटन आणि जॉर्डन आणि फ्रान्सने इस्रायलला मदत केली आहे. इराणबद्दल माहिती हो. इराणची राजधानी आहे तेहरान, चलन आहे रियाल, अधिकृत भाषा फारसी, अध्यक्ष आहे इब्राहिम राईसी. इराणचं लोकेशन भारत. एकूण भारतामधून तर पर्शियन गल्फ आहे. पर्शियन गल्फला लागून असलेला हा इराण आहे. राजधानी तेहरीन. तुर्की, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच जॉन डक्स गार्डन ग्लोबल हेल्थ अवॉर्ड कोणी जिंकला आहे
हा जिंकला आहे डॉक्टर गगनदीप कांग यांनी जॉन डक्स गार्डन ग्लोबल हेल्थ अवॉर्ड जिंकला. भारतीय संशोधक डॉक्टर गगनदीप कांग यांनी जागतिक आरोग्य संशोधनातील त्यांच्या कामगिरीबद्दल 2024चा जॉन डक्स कॅनडा गार्डनर ग्लोबल हेल्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गार्डनर फाउंडेशनच्या जगातील काही महत्त्वाच्या बायोकेमिकल आणि जागतिक आरोग्य संशोधन आणि शोधांना मान्यता देऊन 2024 मध्ये कॅनडा गार्डनर पुरस्कार विजयांची घोषणा केली होती. त्यामध्ये यांचा सहभाग आहे डॉक्टर गगनदीप कांग यांचा. इतर महत्त्वाची चर्चेत असलेले पुरस्कार भाऊ शेल टालाग्रांडे यांना 2024चा एबल पुरस्कार, ज्याला गणिताचा नोबल सुद्धा म्हटले जाते. अमिताभ घोष यांना नेदरलँडचा इरास्मस पुरस्कार 2024 यांनी पुरस्कृत करण्यात आले आहे. नीता अंबानी यांना मिस वर्ल्ड हार्मनेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रिकेन यामामोटो यांना 2024चा पित्झर पुरस्कार, जो स्थापत्यामधील नोबेल पुरस्कार समजला जातो, ते जपानचे रिकेन यामामोटो यांना देण्यात आला आहे. भारताला गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. संजीव कुमार हे यांना 2024चा बेस्ट टीचरचा पुरस्कार मिळाला आहे. प्रभा वर्मा यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे? 2024चा सरस्वती सन्मान. पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गुलजार यांना कोणता मिळाला आहे? 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार. कोणाकोणाला मिळाला आहे? तर गुलजार आणि रामभद्राचार्य यांना 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यामुळेचा प्रश्न आहे, अलीकडेच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्कार द्वारे सन्मानित होणारे पहिले भारतीय साधू कोण बनले आहे? तर ते आहे आचार्य लोकेश मुनी यांना अमेरिकी राष्ट्राध्यक्षांद्वारे सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आचार्य लोकेश मुनी हे अहिंसा विश्व भारती आणि जागतिक शांतता केंद्राचे संस्थापक आहेत आणि मानवता आणि सार्वजनिक कल्याणासाठी त्यांच्या योगदानासाठी त्यांना ओळखले जाते. जॉर्ज बुश यांच्या अध्यक्षतेदरम्यान 2003 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वयंसेवक सेवा पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती. कोणी केली? तर 2023 मध्ये असणारे जॉर्ज बुश पुरस्काराची सुरुवात केली होती. युनायटेड स्टेट्समध्ये किमान 500 तास प्रेरणादायी सेवा देणाऱ्या आणि ज्यांना प्रेरणादायी कृतींच्या शहरावर सकारात्मक परिणाम झाला आहे आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांना प्रेरणा मिळाली आहे, अशा लोकांना हा पुरस्कार दिला जातो. दामोचा प्रश्न आहे, अलीकडेच नौदल प्रमुखांनी कोणत्या राज्यात कारवाल नौदल तळावर नवीन सुविधांचे उद्घाटन केले आहे? तर ते केले आहे ऑप्शन ए कर्नाटकमध्ये ॲडमिरल हरिकुमार यांनी नवीन कारवार नौदल तळाचे उद्घाटन केले आहे. ॲडमिरल आर हरिकुमार यांनी कारवार नौदल तळावर 350 मीटर लांबीच्या जेटीचे उद्घाटन केले आहे. प्रोजेक्ट सीबर्ड फेज IIA 32 जहाजे सब एअर स्टेशन आणि लॉजिस्टिक सामावून घेण्यासाठी विकसित करण्यात आले. कर्नाटकबद्दल काय माहिती हो? कर्नाटकची राजधानी आहे बेंगलोर. मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या. राज्यपाल आहे थावरचंद गेहलोत. बोलीभाषा आहे कन्नड. लोकसभा सीट 28, राज्यसभा सीट 12, विधानसभा सीट 224, विधान परिषद 75. जिल्हे किती आहेत? तर 29. इथले फेमस नॅशनल पार्क कोणते आहे? बांदीपूर वन्यजीव अभयारण्य, नागरहोल राष्ट्रीय उद्यान, मुद्दुमलाई राष्ट्रीय उद्यान हे इथले फेमस नॅशनल पार्क आहे. अरबी समुद्राला लागून असलेले हे राज्य आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागते? तर 1 गोवा, 2 महाराष्ट्र, 3 तेलंगणा, 4 आंध्र प्रदेश आणि 5 तामिळनाडू आणि 6 केरळ. 6 राज्याच्या सीमा त्या राज्याला लागून आहे, कर्नाटकला.
समोरचा प्रश्न भाऊ, अलीकडेच कोणत्या देशात आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन केले जात आहे? ऑप्शन डी, किर्गिस्तानमध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन केले जात आहे. यामध्ये जे चर्चेमध्ये कशामध्ये आहे? भारत, फ्रान्सबद्दल काही माहिती हो. फ्रान्सचे जे पॅरिस आहे, पॅरिसमध्ये 2024चे जे समर ऑलिम्पिक आहे त्याचे आयोजन, समर ऑलिम्पिक 2024 आयोजन फ्रान्सच्या पॅरिसमध्ये होणार आहे. याचे मस्कट काय होते? फ्रेजन कॅप. आणि याची भारताकडून मशाल वाहक म्हणून कोणाला नियुक्ती करण्यात आली? तर अभिनव बिंद्रा आहे. अमेरिकामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे T20 वर्ल्ड कप 2024च्या अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये भारतामध्ये मेन्स वर्ल्ड कप ICC वर्ल्ड कप 2023 चे आयोजन हे भारतामध्ये करण्यात आले होते. यामध्ये ऑस्ट्रेलिया विजेते राहिला आणि भारत उपविजेता राहिला आहे. किर्गिस्तानबद्दल माहिती हो. राजधानी इथली कुठली आहे? बिश्केक आहे. राष्ट्रपती कोण आहे? सादिर जापारोव्ह. पुढचा प्रश्न आहे, T20 क्रिकेटमध्ये 7,000हून अधिक धावा करणारा 8वा भारतीय खेळाडू कोण बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन ए, सूर्यकुमार यादव हा T20 क्रिकेटमध्ये 7,000 धावांपेक्षा अधिक धावा करणारा 8वा खेळाडू बनला आहे. ऑप्शनमध्ये काही क्रिकेटरचे उल्लेख आला आहे, त्याच्यामध्ये माहिती. रोहित शर्मा हे जे T20 मेन्स वर्ल्ड कप होणार आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये, त्याची कॅप्टन राहणार आहे. 2024. विराट कोहली IPL मध्ये 8 सेंचुरी मारणारे पहिले भारतीय बनले. पहिले भारतीय. MS धोनी कोणता रेकॉर्ड आहे? तर सर्वात जास्त स्टंपिंग रेकॉर्ड धोनी यांच्या नावावर. समोरचा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद अंडर-20 फुटबॉल स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन, छत्तीसगड राज्यामध्ये स्वामी विवेकानंद अंडर-20 फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बद्दल काही माहिती. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 2000 मध्ये. मुख्यमंत्री आहे व्यवसायी. राज्यपाल आहे विश्वचंदन. लोकसभा सीट 11, राज्यसभा सीट 5. राष्ट्रीय उद्यान आहे राष्ट्रीय उद्यान. सेकंड आहे इंद्रावती राष्ट्रीय उद्यान आणि थर्ड आहे कांगेरी राष्ट्रीय उद्यान. अभयारण्य, सतर सीता नदी अभयारण्य, अचान कमार अभयारण्य, उमरदा अभयारण्य, उदंती अभयारण्य, रामगड अभयारण्य छत्तीसगडमध्येच आहे. कोणत्या राज्याची सीमा लागते याला? तर 1 आहे तेलंगणा, 2 महाराष्ट्र प्रदेश, 4 उत्तर प्रदेश, 5 झारखंड, 6 ओडिसा आणि 7 आंध्र प्रदेश या राज्याची. हे काही राज्यांचा उल्लेख आला आहे त्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ते भाऊ. तामिळनाडूमध्ये खेलो इंडिया आयोजन 6th एडिशन हे तामिळनाडूमध्ये करण्यात आले होते. यामध्ये टॉप कोणते होते? तर टॉप महाराष्ट्राने केले होते. आसाममध्ये कशाचे आयोजन करण्यात आले होते? तर आसाममध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे आयोजन करण्यात आले होते. उत्तराखंडमध्ये 38 नॅशनल गेमचे आयोजन उत्तराखंडमध्ये करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद 20 फुटबॉल स्पर्धेच्या तर हे नारायणपूर जिल्ह्यामध्ये छत्तीसगडच्या 32 त्यामध्ये सहभागी होणार.
समोरचा ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्यांना बक्षीस रक्कम देणारा पहिला खेळ कोणता ठरला आहे? हा ठरला आहे ऑप्शन बी ट्रॅक अँड फील्ड. हा पहिला असा खेळ ठरला आहे ज्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्यांना बक्षीस देणार आहे रक्कम स्वरूपामध्ये. जागतिक ॲथलेटिक्सने जाहीर केले आहे की पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. ऑलिम्पिकमध्ये बक्षीस रक्कम देणारा ट्रॅक अँड फील्ड पहिला खेळ ठरला आहे. समोरचा प्रश्न आहे लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती बनली आहे? लक्षद्वीप बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली बँक बनली. लक्षद्वीपच्या करवती बेटावर ही शाखा उघडली जाते. साहजिक क्षेत्रातील लक्षद्वीप हेडक्वार्टर याची स्थापना झाली ऑगस्ट 1994. त्याचे हेडक्वार्टर कुठे आहे? हेडक्वार्टर आहे दिल्ली येथे. ICC याचे हेडक्वार्टर कुठे? हेडक्वार्टर आहे मुंबई. एफसीचे श्रीधर जगदीश. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे सागर कवच 2024 किनारपट्टी सुरक्षा सराव आज कुठे आयोजित करण्यात आला होता? तर हा करण्यात आला होता ऑप्शन सी लक्षद्वीपमध्ये आयोजित करण्यात आला होता. आणि समोरचा प्रश्न आहे एप्रिल 2024 मध्ये विप्रोचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येईल? या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेअर करा.